नमस्कार मित्र, मी वगदी गोटमाम चिमगाव शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, समोर जी दिसणारी पिल्ले आहेत ही आता 3 आठवड्यापेक्षा जास्त म्हणजे 21 दिवस ते 30 दिवसाच्या आसपासची पिल्ले आहेत. तर मित्रांनो, ही सुरुवातीच्या काळात आता 30 दिवसाच्या आसपास ही पानं चापलायला लागतात. तर अशा वेळी आपण समजायचं की आता आपण यांना काहीतरी बांधलं तर चालते. म्हणून मित्रांनो, यांना असा बारीक, आता मी माझ्याकडे दशरथ घास आहे, ते दशरथच बांधलेला आहे. फक्त यांना बारीक पाला असा बांधायचा, जेणेकरून त्यांना ती खायची सवय लागेल. आता मित्रांनो, हा चारा बांधत असताना एक आपण दक्षता घेतली पाहिजे की ह्या चाऱ्याच्या पानं जी असतात त्या पानाच्या मागील बाजूला आळी असू शकते, पांढरं किडा असू शकतात. तर ते आपण थोडं बारीक लक्ष देऊन ते झटकवून ते काढून टाकून मगच हा चारा पिल्ल्यांना द्यायचा. कारण असं आहे की मित्रांनो, ते जर किडा वगैरे आळी खाली तर त्यांना संडासला लागतं आणि संडासला लागल्यानंतर मित्रांनो ते पिल्लं थोडं झिरपतं. संडास कमी येतं असं काही नाही, गोळ्या आहेत, औषध आहेत भरपूर, परंतु ते पिल्लं थोडंसं कमकुवत होतं त्याच्यामुळं. म्हणून थोडा चारा बांधताना त्या चाराच्या पाठीमागल्या पानाच्या बाजूला काय आळी किंवा किडा आहे काय किंवा नाही हे बघूनच त्यांना बांधायचा. तर मित्रांनो, आता ही पिल्ली 30 दिवसाची आसपासची झालेली आहेत. आता थोडं शेळीना दूध कमी होतं मित्रांनो, म्हणून मी आता ह्यांना वरचं दूध पण पाजतोय. म्हणजे आता वरचं दूध म्हटल्यानंतर आमच्याकडे गाय आहे, त्या गाईचं दूध मी पाजतोय. तर जेणेकरून आता मी काय केलं की या सगळ्या शेळींचं एकत्र दूध काढतोय. माझ्याकडे आता तेवढ्या 4 शेळ्या आलेल्या आहेत. तर 4 शेळींचं दूध एकत्र काढायचं आणि एकत्र काढलेल्या दुधात गाईचं थोडं दूध मिसळायचं आणि ते पिल्ल्यांना पाजायचं. आता ते पाजत असताना मित्रांनो, किती पाजायचं हे पण आहे. तर सरासरी आपण ह्या पिल्ल्यांचं वजन करायचं आणि वजन केल्यानंतर समजा उदाहरणार्थ एक पिल्लं 3 किलोचं आहे, तर 3 किलोच्या पिल्ल्याला कमीत कमी 300 ml दूध तुम्ही एका टायमाला पाजू शकताय. समजा 5 किलोचं पिल्लं आहे, तर त्या 5 किलोच्या पिल्ल्याला तुम्ही 500 ml पर्यंत दूध पाजू शकताय. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, लहान पिल्लांचं 30 दिवसानंतरचं नियोजन तुम्ही असं करू शकताय. आता यांची भूक पण वाढलेली असते, त्यामुळे शेळीचं दूध यांना पुरवत नाही. थोडं तुमच्याकडे असेल उपलब्ध तर एक्स्ट्रा पाजा, नसेल तर मित्रांनो अशा पद्धतीचा थोडा हिरवा चारा त्यांना जेणेकरून बांधा. यामध्ये तुम्ही लिंबाऱ्याचा पाला पण पाजू शकता. लिंबाऱ्याचा पाला तर अतिशय चांगला मित्रांनो, कारण त्यांचं त्या लिंबाऱ्याच्या पाल्यामुळे डिवॉर्मिंग पण होऊ शकते. तर मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्ही पिल्ली कसे आहेत मला सांगा. तुमच्या काही तक्रारी असल्या तर मला तुम्ही या फोनवरती कॉन्टॅक्ट करून सांगू शकताय. पिल्ली बघा मित्रांनो, आणि पिल्ली चांगली वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. नमस्कार.